वाटतंय. आपण त्याच्यासोबत राहू की न राहू, पण आपला मुलगा आपल्यासोबत राहावा, आणि आपला मुलगा फक्त टीव्ही वरतीच पाहावा आणि आनंद घ्यावा एवढा त्याग करणं सोपं काम नाही. तुम्हाला दोघं नाही, आम्हा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. थँक्यू. जय हिंद. किंवा पोलीस असतील, प्रत्येक ठिकाणी जिथं काहीतरी प्रश्न असतात तिथे त्यांची गरज पडते. पण ही बाजू तर आहेच, पण त्यासोबत ते तिथं गेल्यानंतर कुशल प्रशासक ही पदवी नांदेडकरांनी ज्यांना बहाल केली उपस्थित आहेत, की सहसा पत्रकारांचा आणि प्रशासकाचं फारसं काही प्रेम होत नाही. पण त्यांचा तर तो संघर्ष असतो. पत्रकारांनाही सहसा अधिकाऱ्यांचं काम पोस्टच किंवा पत्रकारांनी एखादी बातमी लिहिली की अधिकाऱ्यांना वाटतंय आमच्या विरोधात लिहितात वगैरे वगैरे. परंतु राऊत सरांच्या विरोधातही काही 4 पद आहेत जिल्ह्यासाठी आवश्यक आहे. यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास होतो. यांनी की आप मत आहो मम्मी को भेजो. तर त्यांची 85 वर्षाची आई 2 तास आमच्या लोकांसाठी स्टेशनवर थांबली होती. तर त्यांचा सन्मान असेलच. परंतु आईशिवाय आणि वडिलांशिवाय मुलगा जन्मू शकत नाही, आणि या दोघांचा आशीर्वाद असल्याशिवाय अभिजित राऊत घडू शकत नाही. एवढ्या शुभेच्छा. धन्यवाद. यांना निरोप देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री खंजरे सर, उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत आहे. त्याच्या तयारीमध्ये पूर्ण प्रशासन होतं, आणि अचानक 4 तारखेला जिल्हाधिकारी म्हणजे या संपूर्ण यंत्रणेचा प्रमुख यांचीच बदली झालेली आहे असा आदेश आला, आणि सर्वजण अस्वस्थ झाले की आता सर जातील. तसं पाहिलं तर आता आपल्यालाही नवीन नाही आणि आम्हालाही नवीन नाही आहे की राऊत सरांनी जर ठरवलं असतं तर त्यांना नक्कीच एक्सटेन्शन घेता आलं असतं, किंवा आपल्यासारख्यांच्या सर्वांच्या सहकार्याने एखादं जनआंदोलन सुद्धा उभं करता आलं असतं. ठरवलेलं असेल कदाचित, म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काहीही न करता आपली धुरा जी आहे ती आपले नवनियुक्त जिल्हाधिकारी होते करंडले सर यांना दिली, आणि दुसऱ्या दिवशीच रिलीव्ह झाले. तसं मी त्यांनाही निरोप समारंभ दिला, त्यावेळेस ते म्हटले की निरोप समारंभ हा त्यांना न आवडणारा विषय आहे, आणि कौतुकाचे शब्द बोलतात, लोकांना म्हणजे जाणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणी वाईट बोलत नाही म्हणून कौतुक करतात. पण सर तसं नव्हतं. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, आणि ते तुम्ही टाळू शकत नाही. कारण तुमच्यावरती प्रेम करणारे, जीव लावणारे जे लोक आहेत त्यांना इतक्या दिवसात बोलता येत नव्हतं, आणि ही एक संधी होती की तुमच्याबद्दल जे आदर आहे, प्रेम आहे, किंवा आपण ज्या पद्धतीनं प्रशासन 2.5 वर्ष चालवलेलं आहे त्याबद्दल एक तुम्हाला ही आमच्या बाजूने एक आभार व्यक्त करण्याची आम्ही ही संधी घेतली. विभागीय आयुक्त आपल्यासारखे जर झाले तर नांदेड विभाग हा पूर्ण क्षमतेने तयार होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्यासारखे अधिकारी या ठिकाणी यावेत ही नागरिकांची जशी इच्छा आहे, नांदेडकरांची इच्छा आहे, तशी माझी इच्छा आहे. सरांसोबत काम करत सध्याची परिस्थिती आहे त्याला त्यांनी एक सोल्युशन दिलेलं होतं की आपल्या काही चौकामध्ये फ्री लेफ्ट करूया. सोबत आहोत. त्यांनी ज्या पद्धतीने यशस्वी करून दाखवलेली आहे तर त्यावरून आणि त्यांची काम करून घेण्याची पद्धतीवरून मला असं वाटत नाही की आपल्याला जास्त काही फरक जाणवेल. आपलं जिल्हा प्रशासन आहे ते त्याच पद्धतीनं चालू राहील. त्यानंतर सरांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व्हावं. सर्व मराठा समाजचे, सकल मराठा समाज आणि सर्व जे आंदोलन करतात आणि सर्व इन जनरल लोक आलेला आहे इथे. एक सरां जे कलेक्टर साहेब आला होता, मला वाटतं की माझी जे नेमणूक इकडेच्या टेन्युअर सरांचे गायडन्समध्ये आणि त्या पिरियडमध्येच खूप आंदोलन झाला. जसा असा एक मराठा प्रोटेस्ट होतो. नांदेडकरचे आहेत, पण तसेच राऊत साहेबांची जी भूमिका होती सर्वांसोबत समन्वय साधून जे काही मूळ प्रश्न आहे आणि कसा मूळ प्रश्नाला त्याचे समाधान होईल. तसेच एक शासनमध्ये जे आमचे डेली वर्क आहे त्यामध्ये आम्ही किती प्रोफेशनल आहोत, आणि तसेच एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे की तुमची पब्लिक कनेक्ट, पब्लिक बिहेवियर किती चांगला आहे. पब्लिक कनेक्ट जर चांगला नसेल तर आमची प्रशासनिक कार्य सुद्धा खूप सक्सेसफुल आम्ही राहणार अशा शक्य नाही.
आणि क्राईम कंट्रोलमध्ये सुद्धा जे कलेक्टर ऑफिसचे योगदान असतो, जसा की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, कलेक्टर ऑफिस MPDAचा प्रस्ताव एक असतो. त्यामध्ये मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षमध्ये आम्ही 14 प्रस्ताव MPDAचे प्रस्ताव सरांनी की हा एक सराईत गुन्हेगार आहे, नांदेडसाठी हा एक डेंजरस पर्सन आहे, आम्ही प्रस्ताव पाठवत होता आणि सरांनी लगेच त्यावर डिसिजन घेऊन असा 14 प्रस्ताव इकडे आहे, ह्यामध्ये संशय नाही. पर्सनली सुद्धा जे सरांचे नेक्स्ट जनरेशन आहे, एक जनरेशन आहे, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन सुद्धा त्याची जे बर्थ प्लेस आहे सरांची डॉटरची हा नांदेड आहे, ते नाराज. तो त्यामुळे सरांसाठी सुद्धा नांदेड आणि नांदेडचे हा तुमचा जे स्नेह है, ते आते ही के साथ उन्होंने जो आमचे पोलीस प्रशासनचे रिक्वायरमेंट आमची नेहमी असतो, हद्दपारचे प्रस्ताव, MPDAचे प्रस्ताव, सरांना स्वतः की त्यांच्यावर काय सिच्युएशन आहे, प्रतिबंधक कारवाईवर काय सिच्युएशन आहे, ते सर स्वतः बोलावून की तुम्ही ब्रीफ करा, लॉ अँड ऑर्डर बद्दल काय काय प्रॉब्लेम आहे, काय काय सिच्युएशन होऊ शकतो. सरांना स्वतः पुढाकार घेऊन मला बोलावून याच्यावर ब्रीफिंग घेतलेला आहे. मला वाटतं की पुढे सुद्धा राहुल सरांच्या गायडन्समध्ये आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला वाटतं की पुढच्या जे पिरियड आमचे राहणार 1.5 वर्ष 2 वर्ष जे काही, हा मला वाटतो की आम्ही चांगल्या प्रकारे करू. जसं आम्ही मराठा प्रोटेस्ट जे काही छोटा मोठा लॉ अँड ऑर्डर इश्यू होता त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे जे चांगल्या प्रकारे आतापर्यंत आम्ही केलेला आहे, मला वाटतं की राहुल सरांच्या गायडन्समध्ये पुढे सुद्धा आम्ही करणार. त्याबद्दल आम्ही जे इंटेन्शन आहे आणि आमची जे इनिशिएटिव्स राहणार त्या डायरेक्शनमध्येच राहणार. परत सरांना आणि मॅडमला सुद्धा, अनुराधा मॅडमच्या तुम्ही मॅनाईज केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मान्यवर आणि आमचे प्रिय आणि लाडके असे नांदेडकर, तुम्हा सर्वांना नमस्कार. हा कार्यक्रम सरांसाठी तुम्ही जो आयोजित केला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा सगळ्यांचं अभिजित सरांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आहे. त्याकडून काही पर्सनल अपेक्षा नाही आहे, पण हे प्रेम अभिजित सरांच्या कामाबद्दल व्यक्त होत आहे तुमचं. नांदेड जिल्ह्यापुरते मर्यादित होते, पण आता जे GST सेक्टरला गेले ते पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या तिजोरीमध्ये नक्की भर टाकतील, कारण आमचा पर्सनल इंटरेस्ट ॲज सच कशात नाही आहे. त्यामुळे ते नक्की चांगलं काम करतील. केली जाते कारण ते आमच्या मनातूनच ते करतील भविष्यात. त्या सगळ्यांकडून प्रेम मिळत राहो आणि त्यांच्या हातून नेहमी सत्कार्य घडत राहो, अशी शक्ती, बुद्धी आणि प्रेम ईश्वर त्यांना देत राहो. आणि तुम्हा सगळ्या नांदेडकरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. सर जितके नांदेडशी कनेक्टेड आहे त्यापेक्षा जास्त मी नांदेडशी कनेक्टेड आहे.